जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। कोल्हापूर महानगरपालिके जी आहे त्या महापालिकेद्वारे नवीन पदांची जी भरती होणार आहे, आकृतीबंध त्यासाठीचा जो आहे मान्य करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण आज डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, खूप साऱ्या संवर्गातील खूप सारे पद आहेत, तर आपण एकूण पद किती आहेत, त्याची वेतन श्रेणी किती आहे, पे स्केल काय आहे, पोस्ट कोणत्या आहेत, या सगळ्यांविषयी डिटेल्समध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता हे अ श्रेणीचे जे पद आहेत हे तुमचे MPSC मार्फत आणि ब श्रेणीचे सुद्धा MPSC मार्फत भरले जातात। तर त्यानंतर ग्रुप क चे, ग्रुप ड चे जे आहेत ते सगळे पद त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये दिलेले आहेत। 428 जे आहेत ते मंजूर पद आणि 335 नवनिर्मित पद, अशा प्रकारे पूर्ण 763 जागांसाठी पद भरती होणार आहे मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये। आणि त्याचाच हा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो। तर चला आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, कोल्हापूर महानगरपालिकेचं जे पदभरती आहे या पदभरतीतील आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो। आकृतीबंधानंतर डायरेक्ट जाहिरात निघत असते नगर विकास महाराष्ट्र शासनाद्वारे हा GR प्रसिद्ध झालेला आहे। प्रस्तावना काय आहे बघू आपण याची। कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात नागरिकांस मोठ्या प्रमाणात झालेली वाढती लोकसंख्या, परिणामी पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र सरकारकडून असलेली विविध महत्त्वाचे प्रकल्प, त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाकडून विविध लोककल्याणासाठी जे योजनांची अंमलबजावणी केलेली आहे, या सर्वांसाठी जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी वर्ग मनुष्यबळ आहे ते कमी पडत आहे आणि त्यासाठीच तांत्रिक कामकाज जे आहे ते करण्यासाठी नवीन पद जे आहे ते निर्माण करण्यासाठी गरज होती आणि त्याच्यासाठी एक GR आला होता। आणि तर बघा, शासन निर्णय काय आहे, कोल्हापूर महानगरपालिका यांनी संदर्भीय दिनांक 19/1/2023 व 26/2/2023 रोजी जी प्रस्तावना सादर केली होती त्याच प्रस्तावनेला जोडून, म्हणजे ते जे पद आधी मंजूर झाले होते त्याच मंजूर झालेल्या पदांमध्ये आता नवीन 365 जे पद आहेत हे निर्माण करण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली होती आणि ती त्यांना भेटलेली आहे। ग्रुप अ, ब, क, ड हे सगळ्या संवर्गाचे मिळून 938 पद जे आहेत हे भरण्यासाठी, नवीन पद भरण्यासाठी मान्यता देण्यात आलेला आहे। ही पदनिर्मिती जी आहे ती पदनिर्मिती या खालील ज्या अटी वगैरे दिलेल्या आहेत या अटी शर्तीच्या अधीन राहून भरण्यासाठी गव्हर्नमेंटनं त्यांना निर्देश दिलेले आहेत। तर आपण डिटेल्समध्ये कोणते पद आहेत बघू। बघा, हे ग्रुप अ चे पद आहेत, ग्रुप ब चे पद आहेत आणि ग्रुप क आणि ड। आपल्याला ग्रुप क आणि ड चे पद व्यवस्थित बघायचे। तर क आणि ड मध्ये जवळपास बघा, अग्निशामक केंद्र अधिकाऱ्याचं पद आहे, जुने 3 पद मंजूर झालेले आहेत, नवीन 5, असे पूर्ण 8 पद। त्यानंतर बघा, प्रत्येक संवर्गातील वेगवेगळ्या जवळपास 50 ते 60 संवर्गातील पद आहेत। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित सगळ्यांविषयी पाहू शकता। अधीक्षकसाठी 29 पद आहेत, कनिष्ठ अभियंत्रीसाठी 6 पद, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंतासाठी 4 पद, ते गृह व्यवस्थापकसाठी सुद्धा 1 पद आहे, क्ष किरण तंत्रज्ञ पॅरामेडिकल आरोग्य विभागाचं पद आहे, तुमचं एक्सरे टेक्निशियनचं त्याच्यासाठी 35,400 पेमेंट आहे, 4 पद आहेत भरून घेण्यात येणार आहेत। लेखापाल आहे, सहाय्यक अधीक्षक, त्यानंतर बघा वरिष्ठ लिपिकचं सुद्धा पद आहे, त्यामध्ये तुमचे पूर्ण 91 एवढे पद भरून घेण्यात येणार आहेत। व्हेंटिलेटर टेक्निशियन आहे, त्यामध्ये 1 पद आहे। त्याच्यानंतर बघा, स्थापत्य अभियंता सहाय्यकसाठी सुद्धा 40 पद भरून घेण्यात येणार आहेत, सहाय्यक यांत्रिकीसाठी 4, स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी सुद्धा 25 पद, खूप जास्त पद भरून घेण्यात येणार आहेत। X7 हे तुमचा पे स्केल आहे, 25,500 तुम्हाला स्टार्टिंग बेसिक पेमेंट आहे। त्यानंतर गाळणी चालक मेकॅनिकचे सुद्धा 2 पद आहेत, गाळणी चालकचे सुद्धा 18 पद आहेत। त्यानंतर पुढं बघा, भूमापक, मिस्त्री, रेकॉर्ड कीपर, अग्निशामक फायरमॅनचे सुद्धा तुमचे 130 पद आहेत, खूप जास्त पद आहेत, याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर हे बघा, ग्रुप क चे पद आहेत, ग्रुप ड चे एकूण 384 पद मंजूर झालेले आणि 205 नवनिर्मित केलेले असे 589 जे पद आहेत हे ग्रुप क चे भरून घेण्यात येणार आहेत।
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये. त्यानंतर ग्रुप ड चे जे आहेत ते ग्रुप ड चे बघा, तुमचे जे पहिलं पद आहे ते पशुवैद्यकीय पर्यवेक्षक, त्याच्यासाठी 2 पदं आहेत. 16,600 एवढा पेमेंट आहे. त्यानंतर गाळणी परिचारक, चालविक, असिस्टंट असे जवळपास 8 संवर्गातील पदं आहेत. तुम्हाला त्याच्यामध्ये 18 आधी मंजूर झालेले आणि 71 एवढे पदं नवीन पद निर्माण झालेले असे पूर्ण 89 पदं हे भरून घेण्यात येणार आहेत ग्रुप ड चे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये. आणि मित्रांनो बघा, एकत्रित जे आहेत पूर्ण टोटल ते 428 एवढं पदं मंजूर आधी झालेले आणि त्यानंतर आता 335 एवढे नवनिर्मित करण्यात आलेले आणि 763 आहे ते एकूण पदं आहेत आणि हे एकूण पदं भरून घेण्यात येणार आहेत. आणि त्याच्यासाठीच हा जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये किती पदं आहेत, कोणते आहेत ते पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. खूप मोठी PDF आहे ही. PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये पूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो. आणि हा जो GR आहे हा GR आकृतीबंधास मान्यता देण्यात येण्यासाठी त्यांनी जाहीर केलेला आहे. आकृतीबंधाला मान्यता दिल्यानंतर डायरेक्ट जाहिरात येत असते मित्रांनो. त्यामुळे ही जाहिरात खूप लवकरात लवकर येऊ शकते आणि तुमच्या या पदांसाठी जी आहे ती भरती लवकरच निघू शकते. आणि आपल्या चॅनलशी जोडून राहा. जशी तुम्हाला याची डिटेल्समध्ये माहिती येईल तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून कळवण्यात येईल. तुम्ही मिस करू नये म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती आणि त्यांच्या PDF मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आणि मित्रांनो, तुमचा अभ्यास चालू ठेवा. खूप साऱ्या भरती ज्या आहेत ते आता निघण्याची शक्यता आहे. धन्यवाद.